आणि समोरच्या मैदानातील समोरच्या संघातील प्रत्येक बॅट्समनच्या विकेट टिपणं खूप महत्वाचं आहे जाधववाडी संघासाठी. त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर सर्वे संघासमोर आणि या ठिकाणी मात्र दुसरा चेंडू बॅटला कनेक्ट केलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती एक चोरटी धाव काढत संघाचं खातं उघडलंय. चिंचवडी संघाचं या ठिकाणी खातं उघडलंय. सलामीची जर आपण जोडी पाहिली तर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत लंकेश आणि नितेश. आता स्ट्राईकला असेल तो नितेश. लंकेशनं पहिला चेंडू खेळून दरम्यान सुंदरचा कार्पेट शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये फंबल पाहायला मिळतोय अविनाश भोड यांच्या माध्यमातून. बजरंग बली चषक 2025 सुंदर नियोजन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं ते प्रगती मित्र मंडळ शिरवली मुंबईचे सन्माननीय सचिव अविनाश धारा भोड आता मात्र आपल्याला या ओम साई प्रतिष्ठान जाधवच्या माध्यमातून या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतात. दरम्यान शर्यत लागली ती चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची कोण जिंकणार आणि या ठिकाणी नक्कीच अंकेश धारा भोड यांनी शर्यत जिंकले. 4 धावा अडवल्यात आणि मात्र चोरट्या धावा 2 काढून या ठिकाणी संघाचं 3 धावा काढलेल्या आहेत आणि संघाचं खातं 5 ने पुढे सरकवलंय. एकूण धावसंख्या 5. 18 चेंडूचा खेळ असणार आहे. 18 चेंडूंपैकी 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक प्रतीक भोड याच्या माध्यमातून आणि या ठिकाणी मात्र ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू अतिरिक्त बाजूला गेला आणि ही मात्र अतिरिक्त धाव कारण पंचांच्या हात भोई समांतर चेंडू जातोय अवांतर. धावसंख्येत पडणार भर आणि धाव फालकावरती अर्धा डझन धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा उजव्या बाजूनं डाव्या बाजूनं उजव्या हाताने मारा करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे संदेश भोड. चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये. दरम्यान या चेंडूवरती 2 धावांची कमाई पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये धावचित झालाय तो आता झालेल्या नितेश. सामन्यांमध्ये पश्चिमवाडी संघ विजेता झालेला आहे. यामध्ये आतिश हा सामना विटलेला आहे. त्याला विनंती करतो की त्याने येऊन आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती आणखी एक विकेट टिपणार का प्रतीक काय बोलतोय. प्रेडिक्शन करणं खूप कठीण आहे कारण ही स्पर्धा खूप मोठी आहे. हा सामना खूप मोठा आहे. दोन्ही संघामध्ये मातबर खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. मी ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष महेश गुरटे यांना विनंती करतो की आजचा सामनावीर आतिश यांना प्रदान करावा. शेवटचा चेंडू फेकला जातोय. शेवटच्या आणि या ठिकाणी झेल बनली असती परंतु विकेट टिपण्यापेक्षा धावा अडवणं खूप महत्वाचं ठरवलं ते खेळ नायनाक आणि क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. आतिश सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सामनावीर आतिश त्याचप्रमाणे पुढील सामन्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. ओम साई प्रतिष्ठान जाधववाडी विरुद्ध चिंचवाडी क्रिकेट क्लब सडवी या दोन्ही संघांमध्ये या स्पर्धेचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्याचा नाणेफेक जाधववाडी संघाने जिंकला होता आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिलं षटक संपल्यानंतर सडवे संघाची धावसंख्या 8 वरती पोहोचली आहे. दरम्यान दुसरं षटक फेकेल तो अर्थातच जाधववाडी संघातील
दरम्यान दुसरा षटक फेकतोय तो सुदेश नायनाक, मॅन फ्रॉम शेरवली. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने मारा करण्याच्या प्रयत्नात पूर्ण यश. दरम्यान सुंदर असा कार्पेट शॉट, सुंदर असा फटका मारत एक धाव चोरटी काढलेली आहे. या चेंडूवर एकूण दोन धावांची कमाई झालेली आहे. खरं तर डिफेंडिंग चॅम्पियन आहे ते ओम साई प्रतिष्ठान जाधववाडी संघाने गतवर्षीचा शिवशंभू चषक 2025 आपल्या नावावरती केलेला होता. यावर्षी अर्थातच हो 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 या ठिकाणी काय सुरेख प्रयत्न, आणि नाही 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 या ठिकाणी प्रयत्न फसलेला आहे आणि धाव झेलबाद झालाय तो सळवे संघाचा. लंकेश ज्यानं सलामीसाठी जबाबदारी स्वीकारली होती तो मात्र आता झेलबाद होऊन बॅक टू पवेलियन पाहायला मिळतोय. दरम्यान कौतुक करावं लागेल प्रतीक भोड यांचं पहिलं षटक फेकलं होतं आणि तो टाच वापस येतोय ना तोपर्यंत. दरम्यान सुंदर झेल, अचूक झेल टिपलेला आहे. मित्र म्हणेन हा झेल नाही, ही मॅच टिपलेली आहे. कारण क्रिकेटचं सूत्र असं आहे, पकडो कॅच जितो मॅच. आणि या ठिकाणी जर हा सामना जाधववाडी संघ जिंकला तर त्याचं नक्कीच एक 50% श्रेय द्यावं लागेल ते प्रतीक भोड याला. कारण ही झेल नव्हती, ती झेल बनवली होती ती प्रतीक भोड याने. आणि पहिला हॅलो, त्याचप्रमाणे शिवशंभू क्रिकेट क्लब टाकळेवाडी ए ग्रुप आणि कृपया करून स्टेजकडे यायचं, पुढील सामना आपला होणार आहे. त्याचप्रमाणे आई कालकाई जांभूलवाडी या संघाने सुद्धा तयार राहायचं. दरम्यान पुन्हा एकदा सुदेश सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय पंचांच्या डाव्या बाजूला. या ठिकाणी फुलटा चेंडू उडवलाय मिळवण्याच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा प्रतीक भुवड. या ठिकाणी मात्र संयमी खेळी करतायत आणि मात्र दोन चेंडू एका चेंडूवर 2 धावाची कमाई करत या ठिकाणी समाधान मानून संघाचं खातं मात्र 13 वरती पोहोचतंय. मागच्या सामन्यामध्ये 18 चेंडू 26 धावा बनवल्या होत्या. आता पाहण्यासारखं असणार आहे 18 चेंडू मध्ये किती धावा बनवतात, किती धावसंख्या धाव फलकावरती लावतात. या ठिकाणी मात्र गाचाट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या ठिकाणी शर्यत लावली ती मात्र विश्वास नायनाक विरुद्ध चेंडू. विश्वास नायनाक यांना मात्र यश आलंय. चेंडू सुरेख गतीने पकडलाय, तेवढा सुंदर थ्रो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवर पुन्हा एकदा 3 धावांची कमाई पाहायला मिळते. धावसंख्या झाले 16. दुसऱ्या षटकातील अजून देखील 2 चेंडू शिल्लक असताना सळवे संघाची धावसंख्या झाले 16. दरम्यान या ठिकाणी सुरेख चेंडू पाहायला मिळते. अचूक टप्पा, अचूक लाईन सुदेश याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण याच अचूकतेची गरज आहे. डिफेंडिंग चॅम्पियन आहे मी मागाशी देखील म्हटलं. आणि डिफेंडिंग चॅम्पियन जर ही ट्रॉफी डिफेंड करायची असेल, जर या लखलख त्या ट्रॉफीवरती 2000 शिवशंभू चषक 2026च्या लखलख त्या ट्रॉफीवरती जर आपलं नाव कोरायचं असेल तर सुदेश, आकाश भुवड, प्रतीक भुवड, अंकेश भुवड या सर्वांना मेहनत घ्यावी लागणार आहे. दरम्यान सुंदर असा पटका पाहायला मिळतोय आपल्याला. बिडोनच्या दिशेने चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत शशील नायनाक. या चेंडूवर 2 धावांची कमाई पूर्ण झालेली आहे आणि 2 धावा पूर्ण करत पंचांचा इशारा पाहायला मिळतो षटकपूर्ती. 2 षटक संपल्यानंतर अर्थातच 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर सळवे संघाची धावसंख्या झाली 18. मला वाटतं या आधीच्या सामन्यामध्ये देखील 2 षटकांमध्ये 18 धावसंख्या रचल्या होत्या जय हनुमान कोळबांद्रे दवंडेवाडी संघानं. आणि तीच पुनरावृत्ती पाहायला मिळते ती सळवे संघाकडून. दापोली तालुक्यातील मातबर दोन्ही असे संघ आहेत, सळवे आणि कोळबांद्रे. दरम्यान आता मात्र बिग फाईट सुरू आहे या मैदानामध्ये. दापोली सार्थक चौगडे आणि स्टेज कडे यायचं आहे. त्याचप्रमाणे शिवशंभू क्रिकेट क्लब बी जे खेळाडू आहेत त्यांनी मैदानाच्या आजूबाजूला तैनात व्हायचं आहे. कारण का संघ ए यांचा पुढील सामना होणार आहे, त्यासाठी
संघ बी यांनी कृपया मैदानाच्या आजूबाजूला ताबा घ्यायचा आहे. या ठिकाणी वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन आले ते अंकेश भोड. पहिला चेंडू सुरेख रीतीने फेकला होता आणि पहिल्या चेंडूवर एकूण 2 धावांचे कामे करत संघाच्या धावसंख्येत भर पाडतायत ते सडवे संघाचे फलंदाज. दीपेश याच्या माध्यमातून 2 धावांची कमाई आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. जर सडवे संघाच्या बॅटिंगकडे आपण जर नजर टाकली तर खरं तर संयमी खेळी पत्कारले दोन्ही या फलंदाजांनी, कारण अशाच प्रकारच्या संयमी फलंदाजीची गरज आहे. जर मोठे फटके मारायला गेलो तर नक्कीच विकेट जाण्याची शक्यता असते आणि तेच कुठेतरी टाळण्याचा प्रयत्न करतोय तो सडवे संघ. दरम्यान आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय प्रितेश. पुन्हा एकदा अंकेशाचा सुरेख असा चेंडू, सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. हवाई फायर आहे, क्षेत्ररक्षक आहेत संदेश भुवड आणि संदेश भुवड याने अचूक झेल टिपून सळवे संघाला लागलेला हा दुसरा मोठा झटका दीपेशांच्या माध्यमातून कमांड डीजे या ठिकाणी जल्लोष करण्याचा प्रयत्न असेल जाधववाडी संघासाठी. डिफेंडिंग चॅम्पियन आहेत, सुंदररित्या डिफेंड केली जाते ही संपूर्ण स्पर्धा. हॅलो, त्याचप्रमाणे आई कालकाई जांभूळवाडी यांनी कृपया करून स्टेजकडे यायचं संपूर्ण टीम घेऊन. सुरू असलेले सामने कंपल्सरी चेस राहणार आहेत. 18 चेंडूचे अर्थातच 3 षटकांचे सामने आहेत. दरम्यान पुन्हा एकदा अंकेश सज्ज आणि नवीन बॅट्समन आहेत संतोष. हॅलो, पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत अविनाश भोड. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला हातात अलगद पकडलंय. शिवशंभू क्रिकेट क्लब ग्रुप ए याने कृपया लाईनअप करायचं आहे. समोरची टीम आपल्या समोर उभी आहे आणि या ठिकाणी खेड तालुक्यातील एक मातब्बर असा संघ, ज्या संघानं खेड, दापोली, मंडणगड मधील अनेक ऐतिहासिक मैदान गाजवलेत असा सौरभ पोमेडकर आणि सिद्धेश यांचा कालकाई ग्रुपात जांभूळवाडीचा संघ या ठिकाणी आगमन झालेला आहे. दरम्यान या ठिकाणी हवाई फायर पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी मात्र उंची भरपूर होती, मात्र अंतर देता आलं नाही ते संतोषांना आणि पहिल्या चेंडूवरती आपली विकेट गमावून बसावं लागेल ते बॅक टू पवेलियन संतोष. आता आले तर घेऊया ना. सडवे संघाला हा लागलेला 4था झटका आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर सडवे संघ आता मात्र बॅकफूट वरती पाहायला मिळते, कारण धावसंख्याचा डोंगर रस्ताना खूप मोठ्या अडचणी येत आहेत. सलामीचे फलंदाज बॅक टू पवेलियन झाले. नंतर आता पहिल्या चेंडूवर संतोष देखील विकेट गेली आहे आणि संतोष नंतर पुन्हा एकदा संतोष यांची जागा घेण्यासाठी येतात ते पुन्हा एकदा संतोष. तिसऱ्या षटकातील खेळ सुरू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा झेलबाद होणार का? नाही 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 नाही, विश्वासला मात्र नक्कीच आता काहीतरी कान बंद करून ह्या संपूर्ण गोष्टी ऐकाव्या लागणार आहेत. पण या चेंडू वरती धावा किती आहेत? एकच. ओके, नक्कीच धाव जरी एक गेली असली तरी मात्र जर ही झेल बनली असती तरी एक विकेट आणि एक धाव रोखता आली असती ती ओमसाई प्रतिष्ठान जाधववाडी संघाला. दरम्यान 18 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. सामना थांबतोय मध्यांतरासाठी आणि 18 चेंडू मध्ये जर हा सामना ओमसाई प्रतिष्ठान जाधववाडी संघाला जिंकायचा असेल तर 18 चेंडू 25 धावांचं मापक असं आव्हान या ठिकाणी समोर ठेवलंय ते चिंचवाडी संघ सडवे यांनी. हॅलो, शिवशंभू क्रिकेट क्लब टाकळेवाडी ए कप्तान आई काळकाई जांभूळवाडी यांचे कप्तान कृपया करून आपल्या स्टेजच्या इथे यायचं. आपण टच उडवण्यात येणार आहे. हॅलो, त्याचप्रमाणे बालमित्र मंडळ टाकळेवाडी, संलग्न अर्धांगी महिला मंडळ टाकळेवाडी, शेरवली ग्रामपंचायतच्या सदस्या
प्रगती प्रभाकर टाकळे यांचं आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे मंगल महेंद्र टाकळे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचा आभार. सर्व संघाला विनंती आहे आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावायचं आहे. मित्रांनो विनंती आहे कारण आपण कॉइन ऑलरेडी वेळेच्या मागे चालत आहोत. स्पर्धा नियोजित वेळेनुसार शिवशंभू क्रिकेट क्लब टाकलेवाडी ए आई काळकाई जांभूलवाडी यांच्यामध्ये टॉस होतोय. महेंद्र टाकळे हे टॉस महेंद्र टाकळे यांच्या हस्ते टॉस उडवण्यात. महेंद्र टाकळे यांच्या हस्ते टॉस उडवण्यात येत आहे. शिवशंभू क्रिकेट क्लब हे टॉस विन झालेले आहेत. आपला निर्णय कळवायचा आहे. बालमित्र मंडळ टाकलेवाडी संलग्न शिवशंभू क्रिकेट क्लब आयोजित शिवशंभू चषक 2026 अर्थातच क्रिकेटचा महारण संग्राम या रणसंग्रामाला सुरुवात झालेली आहे. या एक दिवसीय क्रिकेट स्पर्धांतील दुसरा सामना जो की रंगलाय अर्थातच आमच्या शेळवली गावातील बलाढ्य असा संघ म्हणून ज्याची ओळख आहे ओम साई प्रतिष्ठान जाधववाडी विरुद्ध दापोली तालुक्यातील एक मातब्बर असा संघ ज्यांनी संपूर्ण रत्नागिरी जिल्हा आपल्या नावावरती केलाय असा मातब्बर असा संघ चिंचवाडी क्रिकेट क्लब सडबे. दोन्ही संघांना विनंती आहे संपूर्ण सामना स्पीडअप मध्ये घ्यायचा आहे. वेळ खूप कमी आहे. आपल्याला संपूर्ण स्पर्धेचा निकाल सूर्यदेवतांची जोपर्यंत आपल्याला कृपा आहे तोपर्यंतच खेळवता येणार आहेत. दोन्ही संघांना विनंती आहे जेवढं फास्ट खेळता येईल तेवढं फास्ट खेळायचंय. चला जाऊयात मैदानाकडे. गेम ऑन आहे. सामना रंगलाय. ओम साई प्रतिष्ठान जाधववाडी विरुद्ध सडवे संघांमध्ये 18 चेंडू मध्ये 25 धावांचं माफक असं आव्हान या ठिकाणी सडवे संघानं जाधववाडी संघासमोर ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या माफक असा आव्हानाचा पाठलाग करताना सलामीचे फलंदाज सलामीचे शिलेदार आपल्याला पाहायला मिळतात. काका पुतण्यांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अंकेश भुवड मॅन फ्रॉम शेरवली एक अनुभवी क्रिकेटपटू. बालमित्र मंडळ टाकलेवाडी शेरवली संलग्न शिवशंभू क्रिकेट क्लब शिवशंभू चषक 2026 आलेल्या सर्व संघांचे हार्दिक हार्दिक स्वागत. अठरा चेंडू मध्ये 25 धावांचं आव्हान आणि या ठिकाणी अनेक क्रिकेट संघ उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सर्व संघांचं मनपूर्वक स्वागत. एकच मिनिट पंच. जाधववाडी संघाचा राखीव खेळाडू जाधववाडी राखीव खेळाडू लवकर लवकर पाठवा प्लीज. प्लीज प्लीज लवकर धावत धावत. चला गुड टू गो. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते मध्यांतरानंतर. 18 चेंडू 25 धावांचं माफक असं आव्हान आणि या आव्हानाचा संरक्षण करण्यासाठी सडवे संघातील सलामीचा गोलंदाज आयुष. पहिला चेंडू सुरेख फेकलाय. पहिल्या चेंडूवरती मात्र संयमी खेळी पत्कारले ती जाधववाडी संघानं. या ठिकाणी आमच्या शिरोळी गावातील एक शिवशंभू क्रिकेट क्लब बी लाईनमॅन व्हायचंय कारण का टीम ए एक मैदानाकडे रवाना होणार आहे. त्यासाठी टीम बी यांनी कृपया मैदानाच्या आजूबाजूला उभं राहायचं आहे. माफ करा अंकेश आणि सुदेश यांची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते.
अंकेशनं सलामी केली आणि सलामी मात्र दुसऱ्या चेंडूवर देखील आपल्याकडेच ठेवले. उजव्या हाताचा उजव्या आणि या ठिकाणी काय हवाई फायर पाहायला मिळतं. चेंडू मात्र पडतो नो मॅन्स लँड मध्ये. वन बाउन्स जाणार का सीमारेषा बाहेर, देऊन जाणार रन 4 आणि या दुसऱ्या इनिंग मधील पहिला चौकार देऊन जातोय रन 4. धावसंख्या मात्र जोमान भर पडणार. धावसंख्या पोहोचते 6 वरती. अर्धा डझन धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ अजूनपर्यंत संपलेला आहे आणि तिन्ही षटकातील म्हणजे पहिल्या षटकातील तिन्ही चेंडू आपल्या नावावरती खेळून गेलाय तो अंकेश भोड. सुरेख कमबॅक म्हणावा लागेल, कारण या मागच्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव काढलेली आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण या मागच्या चेंडूवरती चौकार बसली होती. खडखंडीत 4 धावा गेल्या होत्या आणि त्या चेंडू नंतर काय कमबॅक केलाय. एक निर्धाव चेंडू काढला होता, मात्र लेग बॅकच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि धावसंख्या पोहोचते 7 वरती. आता मात्र शेरवलीचा हुकमाचा एक्का जो समजला जातो, ज्यानं आपलं नावलौकिक संपूर्ण खेळ दापोली मंडळमध्ये गाजवलेला आहे, तो सुदेश नायक मॅन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. काय धावचीत होणार का या ठिकाणी मात्र सुरक्षितरित्या एक धाव पूर्ण केले आणि पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज झालेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, हे समीकरण खूप महत्वाचं असतं. ज्या वेळेस लिमिटेड षटक जे सामने असतात त्याच्या वेळेस स्ट्राईक चेंज होणं देखील खूप महत्वाचं असणार आहे आणि धावसंख्या मात्र पोहोचते मात्र 7 धावा. माफ करा, 8 धावा झाल्यात त्या जाधववाडी संघाच्या 8. जर्सी नंबर 23 अंकेश भुवड आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळतात, ज्याने सलामी केली तोच फलंदाज. दरम्यान या ठिकाणी स्टेप आउट करून चेंडू हवाई फायर मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाचा अर्धा 6 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण खेळाचं समीकरण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा, नंतर 0 नंतर एक खणखणीत चौकार बसला होता. नंतरच्या चेंडूवरती एक लेग बायच्या स्वरूपात 1 धाव, नंतर एक चोरटी धाव आणि शेवटचा चेंडू निर्धाव काढलाय. कौतुक करावं लागेल त्या गोलंदाजाचं. सामन्याला स्पीडअप करायचा आहे. सामना जेवढ्या जलद गतीने खेळता येईल तेवढा खेळायचा आहे. खेळाडू आहे सडवे संघाकडून एक नव तरुण आहे, नवी उमेद आहे, नवी प्रेरणा आहे आम्हा सर्वांसाठी. कारण ज्या प्रकारची खेळी केली, ज्या प्रकारच्या क्रिकेटचं प्रदर्शन या ठिकाणी पहिल्या षटकाच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना घडवलंय, कौतुक करण्यासारखं आहे. पंचांना विनंती आहे, आपल्याकडे संपूर्ण अधिकार दिलेले आहेत. आपण या सामना जेवढ्या गलत गतीनं खेळवून येईल तेवढा खेळवून घ्यायचा आहे. जाधववाडी विरुद्ध सडवे असा सामना रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय. डम्पिंग ग्राउंड दिवा मुंबई मायानगरी, या मुंबईच्या मायानगरीमध्ये या सुंदर अशा क्रीडांगणामध्ये ही संपूर्ण स्पर्धा शिवशंभू चषक 2026 आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सडवे संघाकडून वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं हे निर्णायक षटक असणार आहे. समर्थ हे असं खरं तर नाव खूप सुंदर आहे, त्याच प्रकारे सुंदर कामगिरी आपल्या संघासाठी करून दाखवणार का, नक्कीच पाहूयात. रनअप सुरू झालाय. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने मारा सोडलाय. चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये. या ठिकाणी 4 टप्प्याने चेंडू आपल्याकडे कलेक्ट केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडूवरती येण्याचा प्रयत्न केला नाही, चेंडूची वाट बघितली आणि चेंडूला कलेक्ट करून एक अचूक थ्रो यष्टीरक्षकाच्या माध्यमातून जो केला तो सुंदर क्षेत्ररक्षण सडवे संघाकडून. या चेंडूवर एका धावेची कमाई करत स्ट्राईक आपल्याकडे घेतील ते अंकेश भुवड. अंकेश भुवड यांचा आपण इतिहास पाहिला तर अंडरआर्म क्रिकेट आणि शेरवलीचा इतिहास, जर अंकेश भोळ यांना बाजूला काढला तर शेरवलीचा इतिहास कुठेतरी कमी पडतो. कारण अंकेश भोळने जी शेरवलीसाठी कामगिरी केलेली आहे, मग ते पीएमजे साठी असू द्या, जाधववाडी संघासाठी असू द्या,
खूप वाखाणण्याजोगं काम या ठिकाणी अंकित भोळे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी काय सुरेख, नाव सुंदर आहे तेवढी सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळते समर्थ यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती एका धावेवरती समाधान मानायला लागलं होतं आणि दुसरा चेंडू तर खेळूच दिला नाहीये. कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि याच प्रकारचे गोलंदाजीची गरज आहे, कारण धावा खूप कमी आहेत. मात्र 18 चेंडू मध्ये 25 धावांचं माफक असं आव्हान जाधववाडी संघासमोर असताना अशाच प्रकारच्या गोलंदाजीची नक्कीच गरज आहे आणि त्या गरजेची पुरेपूर दरम्यान या ठिकाणी चेंडू आहे नो मॅन्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षक सज्ज, या ठिकाणी मात्र थोडासा फंबल होतोय. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातील अंकेश भोळ आणि सुदेश नायनाक यांच्या माध्यमातून. जाधववाडी संघाकडे जर आपण पाहिलं तर बॅटिंग लाईन आहे खूप स्ट्रॉंग आपल्याकडे या संघाकडे पाहायला मिळते. अजून या कार्यक्रमासाठी जो उंच खांब दिसतोय या ठिकाणी आगमन आकाश भोळ झालेले प्रदीप बोरटे एक सुरेख यांचं देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आकाश भोळ, मी fan आहे आकाश भोळचा, कारण इकडे यायचं आहे. दिवा सफरा मैदान येथे जी फलंदाजी प्रदीप केली बोरटे होती दादा. आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता, वाखाणण्याजोगं कामगिरी केली होती आकाश भोळ. वेल डन. त्याच प्रकारची कामगिरी काकांकडून पाहायला मिळणार का? अंकेश भोळ आपल्या संघाला हा पहिला विजय मिळवून देणार का? आणि ही संपूर्ण स्पर्धा डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून खेळवली जाते ती जाधववाडी संघासाठी, ती ट्रॉफी डिफेंड करणार का? आणि या ठिकाणी मात्र हा चेंडू निर्धाव ठरला असता. क्षेत्ररक्षणामध्ये फंबल आणि लेग बायच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते 12 वरती. 1 डझन धावसंख्या आपल्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जितेंद्र जाधव एक राखीव खेळाडू म्हणून आपल्याला आमच्या समवेत आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे, डिफेंडिंग चॅम्पियन नाही तर यावर्षी चॅम्पियन जाधववाडी होईल अशी त्यांच्याकडून अपेक्षा मिळालेली आहे आम्हाला. आणि या ठिकाणी नक्कीच हवाई फायर, सुंदर असा फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, दणदणीत खणखणीत डाबर चरप्राश षटकार देऊन जातोय. धावा 6. अरे मात्र या ठिकाणी अंकेश भोळ यांच्यावरती जी माफ करा सुदेश नायनाक हिटमॅन समजला जातो जाधववाडी संघाकडून. शेरवली चॅम्पियन ट्रॉफी जेव्हा शेरवलीमध्ये सुरू असते फक्त एका बॅट्समनची चर्चा सुरू असते, तो म्हणजे सुदेश नायनाक. त्याच प्रकारची कामगिरी एका चेंडूवरती 6 धावांची कमाई करत जाधववाडी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पोहोचते 18 वर. तरी खांद्यावरती पूर्णपणे पार पाडत आहेत. 12 चेंडू मध्ये 19 धावा आपल्या धावफलकावरती लावून 6 चेंडू मध्ये 6 धावांचा एक मापक असं लक्ष आपल्या समोर शिल्लक ठेवलेलं आहे. 6 चेंडू 6 धावा. जाधववाडी संघा जर आपण जर पाहिलं तर शशील नायनाक, ज्या वेळेस शशील नायनाक मैदानामध्ये असतात त्याच्या वेळेस पूर्णपणे जोशमध्ये असतात. जर मी शशीलला आता इथं माझ्या समोर बसायला बोलवलं तर नक्कीच एक तुम्हाला युट्यूब लाईव्ह मध्ये काहीतरी चूक पाहायला मिळेल, पण शशील नायनाक एक असा खेळाडू आहे ज्याच्यातून संपूर्ण सामना, प्रत्येक चेंडू किती धावा गेल्या, कोणी केल्या, हे संपूर्ण मॅच समजायला मिळते. तो शशील नायनाक आपल्याला या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बरोबर बाहेर पाहायला मिळतोय. संपूर्ण संघाचं कौतुक करावं लागेल. संपूर्ण संघ आपल्या संघासाठी ओम साई प्रतिष्ठान जाधववाडी या नावासाठी खेळत आहे. डिफेंडिंग चॅम्पियन आहे. संतोष मात्र संतोष मिळेल, मनाला संतोष लाभेल अशी कामगिरी करत आहे आपल्या संघासाठी. 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज असताना प्रेशर गोलंदाजी असेल ती सडवे संघासाठी. दरम्यान काही एक प्रेशर न घेता सुरेख निर्धाव चेंडू काढलाय. दरम्यान या ठिकाणी हवाई फायर पाहायला मिळतोय. झेलबाद होणार का?
चेंडू मात्र जातोय वन बाउन्स सीमारेषा बाहेर येतोय खडखडी दणदणीत चौकार देऊन जाणार